नमस्कार शेतकरी बंधू. मी वैभव मस्के. आज आपण या अन्नद्रव्य व्यवस्थापन का करणे गरजेचे या विषयावर चर्चा करणार आहे. कारण की भरपूर शेतकरी झाला अन्नद्रव्य व्यवस्थापन काय आहे हे भरपूर शेतकऱ्यांना माहितीच नाही की अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा कशा प्रकारे करायला पाहिजे, का केले पाहिजे. तर एक मुद्द्याला हात घालण्याचा विषय असा आहे की आता भरपूर जण शेतकरी प्रत्येक पिकाला अन्न खत वगैरे टाकतात. त्या खतामध्ये आता शेतकऱ्याला काही काही शेतकरी जसे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, त्या शेतकऱ्याला माहिती आहे की आपल्या पिकाला कमीत कमी 17 घटक लागतं. ज्या 17 घटक मधले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन हे 3-4 घटक सोडले तर बाकी 13 घटक आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे खताद्वारे द्यावं लागेल. त्यामुळे तुमचं जे मुख्य अन्नद्रव्य जाते त्यामध्ये तुमचं जसं एनपीके नत्र, स्फुरद, पालाश. दुय्यम मध्ये चाललं तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन. हे तुमचं दुय्यम मध्ये. सूक्ष्म मध्ये तुमचं झिंक, फेरस, कॉपर, बोरॉन, मॅग्नीज, मॉल्डिनम हे बाकीचे घटक झाले. पण हे घटक फक्त क्वचित 1 ते 2 शेतकरी असतील जे की मायक्रोन्यूटन हे माहित असेल किंवा दुय्यम काय आहे, सूक्ष्म काय आहे हे त्यांना माहित असतील. मग आता या अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे की एक असाच विषय निघला. आज मी एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये व्हिजिटला गेलो. त्यावेळेस ते शेतकरी याच्या साईडला जनावर होते, गाई वगैरे. एक डॉक्टर आला होता. डॉक्टर सांगत होता, साहेब जसं झाडाच्या सगळ्या स्टेजनुसार त्याला प्रत्येक मायक्रोनची गरज असते, सूक्ष्म अन्नद्रव्य गरज असते. त्याच्यात जनावरांमध्ये पण गरज राहते, पण त्यापण आपण त्या जनावराला देतोय का? किंवा जसं की माणसाचं पण माणसाला पण प्रत्येक अन्नद्रव्याची गरज लागत असते. मग त्यामुळे की अन्नद्रव्य का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता जसं की आता तुम्ही प्रत्येक पीक घ्या, कांदा घ्या, डाळिंब घ्या, द्राक्ष घ्या, सगळ्या पिकात तुमची सूक्ष्म अन्नद्रव्य जाते. पण आपण देतो काय? एनपीके, फक्त नत्र, स्फुरद, पालाश तेवढंच. आता जसं गाईचं उदाहरण घ्या. आता गाईचं काय झालं, फर्टिलिटीचा प्रॉब्लेम, इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम म्हणजे गाभण टाइम टून राहत नाही आता. कारण की आपण आता गिनी गहू देतोय, मक्का देतोय, मुरघास देतोय, पण त्यात काय द्यायलो आपण? फक्त एक तर कोणी युरिया टाकते, आपलं असं 10 वगैरे टाकते, पण बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत का ते जात नाहीत. आता मेन जे गाय असो, म्हैस असो, जसं माणसं जसं गाई म्हशीचं शरीर, तसं तसं काय जशी तुम्ही गाय बघा, जे आता टाइम टाइम गायी अशा गाभण राहत नाहीत. आता कशामुळे राहत नाही? कारण की ज्या अन्नद्रव्य आपलं पाहिजे ते अन्नद्रव्य जात नाही. आपण फक्त नत्र नत्र देतोय. फक्त घेतलाय मुरघास टाकलं, मका आलं की टाकला युरिया. पण त्यात मेन मग काय आहे, जास्तीत जास्त ज्या गायी टाइम टाइम गाभण राहायला पाहिजे त्याला सगळ्यात जास्त मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे 3 इंग्रेडियंट सगळ्यात जास्त लागतात. आणि हे 3 इंग्रेडियंट तुमच्या गायी असो, म्हैस असो, यांना गर्भधारणा करण्यासाठी सगळ्यात जास्त घटक न्यूट्रिएंट जे राहतात ते लागतात असतात. त्यासोबत प्रोटीन पण लागतात. हे प्रोटीन काय राहते? प्रोटीन तुमचे जे जे तुम्ही खत देता, न्यूट्रिएंट देता, त्या न्यूट्रिएंटच्या स्वरूपात जे झाडाला इष्ट तयार होते त्यामधून तुम्हाला प्रोटीन, लिपिड, हार्मोन्स हे गोष्टी त्या गायीच्या गायीला भेटतात. मग ते तुम्ही देताय का? ते आपण देत नाही. मग त्यासाठी तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचं. जसं समजा तुम्ही उदाहरण धरा, तुमचं मका आहे, गिन्नी गवत आहे, त्याला तुम्ही कमीत कमी कंटिन्यू तरी सूक्ष्म अन्नद्रव्य दिले पाहिजे. तुम्ही एका पाण्याला मॅग्नेशियम द्या, एका पाण्याला सल्फर द्या किंवा एका पाण्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स द्या. आणि जसं की आता आपल्या माणसामध्ये पण बघा किंवा टेस्ट बेबीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढले. ते पण कशामुळे की अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपलं व्यवस्थित नाही झालं, तेच डिफिशियन्सी कॉज डिसीज म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता ही रोगास कारणीभूत ठरते. मग हेच आपण करतोय किंवा जे पाहिजे ते अन्नद्रव्य माणसाच्या शरीराला असो, गाई असो, म्हैस असो किंवा प्रत्येक जनावर असो, त्याला आपण टाइम टाइम ते जे अन्नद्रव्य लागतं ते देत नाही. ते अन्नद्रव्य दिलं नाही, मग त्यात एक डिफिशियन्सीचा रोग आहे तिथं. मग त्याला आपण डबल वरून फवारे मार हे करते. त्याकरता ज्या ज्या शेतकऱ्यापाशी डाळिंब, द्राक्ष विषय सोडा, ज्या शेतकऱ्यापाशी गिन्नी गवत आहे, मकाचा चारा आहे, मुरघास आहे, त्या शेतकऱ्यांना आपल्या गायीसाठी कमीत कमी जे सूक्ष्म अन्नद्रव्य लागतं ते सूक्ष्म अन्नद्रव्य एक पाण्याला किंवा एक महिन्यातून 2 पाणी 4 पाणी जातात तुमच्या. त्या प्रत्येक पाण्याला एका पाण्याला 0.5 सोडा, एका पाण्याला एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य सोडा, एका पाण्याला तुम्हाला युरिया टाकायची युरिया टाका. पण पूर्ण घटक जे 13-14 घटक लागणार आहेत आपल्या प्रत्येक पिकाला, तेच जर पिकाला तुम्ही 13 घटक दिले, ती पिकातले तुमच्या चाऱ्यामध्ये तुमच्या गायीला जातील, ते गायीतले जे अन्नद्रव्य घटक आहेत तेच आपल्याला भेटते. म्हणजे ही सायकल कंटिन्यू चालत राहील अन्नद्रव्य भेटण्याची. पण आपण सुरुवातच काय करतो, कोणताही भाजीपाला करतो फक्त नत्र, स्फुरद, पालाश एवढे 3 घटक टाकतो, वरून फवारे मारून संपलायचे. मग त्यामुळे जे रोगराईचे प्रमाण आहे आपल्या दिवसेंदिवस आपल्या शरीराला याला इनफर्टिलिटीचं जे कारण आहे ते मुख्य कारण आहे म्हणजे तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे तुम्ही करत नाही. तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर तुम्हाला कोणतीच समस्या जाणार नाही, कोणती इनफर्टिलिटी नाही, कोणती रोगराईची नाही, काहीच नाही. ह्या समस्या तुम्ही समजून घ्या. आणि अशा समोर तुम्हाला जर काही
नवीन समस्या असतील किंवा डाळिंबातल्या बागेतल्या किंवा कोणतेही क्रॉपच्या विषयी तुम्हाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदा यांच्या चॅनलला, याच्या काउंटरला भेट देऊ शकता आणि यांच्या अशाच माहितीसाठी श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदा यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.